नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। इष्टान भोगान हिवो देवा दास्यन्ते यज्ञभाविताः। तैर्दत्तान प्रदायोभ्यो यो भुंक्तेस्तेन एव सः। तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत। येईल देखा काढत तुम्हा पाठी। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगाचं तिसऱ्या अध्यायाचं किंवा साधनारंभ ज्याला ज्ञानोबाराय म्हणतात त्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। कर्माची आवश्यकता का आहे याचा विचार भगवान परमात्मा सांगतात की अर्जुना, शास्त्रविधीनं नियत केलेलं कर्म तू केलं पाहिजे। कारण कर्म न करण्यापेक्षा कर्म करणं कधीही चांगलं। कर्म केल्यानंतर शरीराची यात्रा प्रसिद्ध होते किंवा पूर्णत्वाला जाते। ईश्वराच्या प्रीत्यर्थ केलं जाणारं कर्म साधकाला बंधनातून मुक्त करतं, पण ईश्वराच्या प्रीत्यर्था वाचून स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा विषयोपभोगाची लालसा अंतकरणामध्ये प्रवृत्त झाल्यानंतर ते वाढावी यासाठी जे कर्म केलं जातं ते कर्म मात्र या संपूर्ण मनुष्याला बंधनात टाकणार आहे। तदर्थम कर्म कोणतेय मुक्त संग समाचर। सर्व प्रकारचा आसक्तीचा परित्याग करून कर्माचं ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी सम्यक प्रकारे आचरण कर। ज्या व्यक्तिमत्वावर आपलं प्रेम असतं त्या प्रिय व्यक्तीसाठी आपण जोही काही व्यापार करतो त्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे कष्ट वाटत नाही। उदाहरण सांगितल्यानंतर लक्षात येईल। एखादा प्रिय मित्र जर आपल्या घरी आला असेल आणि त्या प्रिय मित्राचं आदरातिथ्य आपल्याकडून घडावं यासाठी मनुष्य किती कष्ट करतो। अगदी 3ऱ्या मजल्यावर जर त्याचं घर असेल तर तो लिफ्टचा वापर न करता कितीतरी वेळा पायऱ्याहून चढ उतार करतो का? प्रिय व्यक्ती आपल्या घरी आल्यामुळे त्याला त्याचे कष्ट वाटत नाही। सामान्य असणारा व्यक्ती देहात आलेला प्रिय मित्र असेल त्याच्या प्रसन्नतेसाठी जर एखादा व्यक्ती एवढे कर्म करू शकतो तर संपूर्ण विश्वाचा चालक मालक असणारा परमात्मा त्याच्या प्रसन्नतेसाठी जे कर्म केलं जातं त्या कर्मामध्ये कोणत्याही प्रकारचे कष्ट, आळस, प्रमाद, अरुची किंवा अनावड निर्माण होऊ शकत नाही। तदर्थम कर्म कोणतेय मुक्त संग समाचर। आणि याच कर्माची आवश्यकता किंवा महत्त्व प्रतिपादन करण्यासाठी भगवान परमात्मा एक पुरातन इतिहास अर्जुनाच्या समोर सांगतात की ज्या काळामध्ये सृष्टी निर्माण झाली प्रजेनं ब्रह्मदेवाला विनंती केली की देवा, आपण आम्हाला जन्माला घातला आहे पण शरीर निर्वाह व्हावा, जीवनातल्या सगळ्या प्रकारची योगक्षेमाचा भार आमच्याकडून सहज निर्वहित केला जावा यासाठी आम्हाला काय आश्रय आहे किंवा आमची अंतकरण शुद्धी होऊन अंततोगत्वा आम्हाला श्रेय प्राप्त व्हावं याकरता आम्ही कोणत्या साधनाचा अवलंब करावा याचं प्रतिपादन आपण आम्हाला सांगावं। आणि मग ब्रह्मदेवाला जेव्हा ही विनंती केली तेव्हा ब्रह्मदेवाने सगळ्या प्रजेला सांगितलं, प्रजा हो, काळजी करू नका, तुम्हाला तुमच्या वर्णविशेषत्वाने आम्ही स्वधर्म नियमित केला आहे। या स्वधर्माची उपासना करा, सगळ्या प्रकारच्या कामना पूर्ण होतील। स्वधर्माच्या बाबतीमध्ये मनुष्याने किती एकनिष्ठ असावं। आज आपल्याला एक शब्द येणार आहे, जरी स्वधर्मैक निरत वरताल बापा। निरत निशेष प्रकारे जो रत होतो आहे, वास्तविक हा शब्द भगवंताने फार पुढे वापरला 18व्या अध्यायामध्ये। स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः असा शब्द पुढे वापरला आहे। ज्ञानोबाराने 3ऱ्या अध्यायामध्येच वापरला। जरी स्वधर्मैक निरत वरताल बापा, स्वधर्माच्या बाबतीमध्ये व्यक्ती फार एकनिष्ठ असावा जो स्वधर्माचं अनुष्ठान करतो, अर्थात आपल्या वर्ण आश्रमानुसार जे कर्म वाट्याला आला आहे त्या कर्माचं अनुष्ठान चांगल्या प्रकारे करतो, त्याने बाकी कोणतीही साधना जीवनामध्ये करण्याची आवश्यकता नाही। कारण का?
इतर साधना केल्यानंतर जी त्याला फलनिष्पत्ती होणार आहे ती सर्व प्रकारची फलनिष्पत्ती त्याला केवळ स्वधर्माच्या अनुष्ठानानेच प्राप्त होणार आहे. अगदी जर त्यांना इतर देवतांना प्रसन्न करायचं असेल तर काही नका करू, स्वधर्माचं अनुष्ठान करा. या स्वधर्माच्या पूजेनं सगळ्या देवता आपल्यावर संतुष्ट होतील, एवढ्या की त्या आपला योगक्षेम चालवतील. शब्द ज्ञानोबारायांचे आहे. या स्वधर्म पूजा पूजिता देवतागणा समजता योगक्षेम निश्चिता करीती तुमचा. नाहीतरी मनुष्याला संपूर्ण जीवनभरामध्ये एवढीच काळजी असते, सर्व काळजी. कोणत्याही व्यक्तीला जर आपण विचारलं तर त्याला असं वाटतं जे मला आज अप्राप्त आहे ते प्राप्त व्हावं. आणि जीवाची शोकांतिका अशी आहे, जे त्याला आज अप्राप्त वाटतं ते प्राप्त झाल्याबरोबर दुसरं काहीतरी पुन्हा अप्राप्तच वाटत असतं. त्यामुळे ही अप्राप्त असणारी परंपरा कधीच पूर्ण होत नाही. संपूर्ण आयुष्य जातं मनुष्याचं. परमार्थामध्ये आल्यानंतरसुद्धा मनुष्य अनुकूलताची वाट पाहत असतो. म्हणजे अनुकूल जागा मिळावी, अनुकूल वेळ मिळावा, अनुकूल सभोवताची परिस्थिती यावी, म्हणजे मी माझा परमार्थ फार चांगला करीन. आणि नेमकं अनुकूलता आणि प्रतिकूलता जीवनाचा अवश्यंभावी भाग असल्यामुळे त्याच्यामध्ये कधीही मनाप्रमाणे अनुकूलता मिळत नाही. या सगळ्या जगाचा प्रवाह समुद्रावर उसळणाऱ्या लाटांप्रमाणे आहे. मनुष्याने अनुकूलतेची वाट बघून जीवनातला काळ कधीही व्यर्थ घालू नये. नारद महर्षीने असं म्हटलं आहे, सुखदुःखादी लाभादी त्यक्ते काले प्रतीक्षणे माने क्षणार्धम अपि व्यर्थम न नेयम. आपण सुखदुःखाच्या लाभाची अपेक्षा करून काळाची वाट पाहतो ना मनुष्य. माझ्या जीवनामध्ये अनुकूलता आली ना, बस निवांत परमार्थ करायचा असं म्हणतोय बघा तो. पण नेमका हे सगळे प्रवाह समुद्रावर उसळणाऱ्या लाटांप्रमाणे आहे. आपण ते उदाहरण कायम पाहतो. एक व्यक्ती समुद्र स्नानाला गेला, त्याने ओवी ऐकली पहिल्या अध्यायातली, का तीर्थे जे त्रिभुवनी ते घडते समुद्रावगाहनी ना तरी अमृतरस स्वादनी रस सकळ. आणि मग समुद्राच्या काठावर गेला, अर्धा तास झाला जाग्यावरच उभा आहे. येणारे जाणारे माणसं स्नान करून यायचे. त्याला विचारलं, तू आला कशासाठी? समुद्र स्नान करण्यासाठी. आणि मग स्नान का करत नाही? मी थोडी वाट पाहतोय. कशाची? लाटा शांत होण्याची. लाटा शांत होत नसतात, जायचं आणि डुबकी मारून माघारी यायचं असतं. तसंच जगामध्ये आहे. प्रतिकूल अनुकूल प्रसंगाची वाट बघू नका. किंवा अनुकूल वेळ येईल, अनुकूल परिस्थिती बदलेल असं नाही. आयुष्याच्या बाबतीमध्ये क्षणभंगूर नाही भरवसा. म्हणून योगक्षेमाचीच मनुष्य आयुष्यभर काळजी करतो. जे अप्राप्त आहे ते प्राप्त व्हावं, आणि जे मिळालं ते आपल्यापासून जाऊ नये, त्याचं रक्षण व्हावं. याला क्षेम असं म्हणतात. जर आपली एकनिष्ठ भक्ती असेल तर योगक्षेमं वहाम्यहम ही देवाची प्रतिज्ञा आहे. आणि स्वधर्मैक निरता आपण जर वर्तन करत असाल तर सगळ्या देवांना आपला योगक्षेम निर्वहित करावा लागेल. अडचण तीसुद्धा नाही. आपण प्रारब्ध घेऊन जन्माला आलो आहे, म्हणून प्रारब्ध आणि शरीराचं आयुष्य, जोपर्यंत ते आयुष्य आहे तोपर्यंत सगळे भोग याची योजना प्रारब्धाने केलेली असते. हा सगळा एकंदरीत विचार पाहिला तर योगक्षेमाची काळजी कोणत्याही प्रकारे करूच नये. जर स्वधर्माचं अनुष्ठान करत असाल तर आपला योगक्षेम सगळे देवता लोक चालवतील. योगक्षेम निश्चिता करीते तुमचा. या स्वधर्माच्या माध्यमातून तुम्ही देवांची सेवा कराल, देव तुमच्यावर प्रसन्न होतील. आणि परस्परामध्ये प्रेम निर्माण झालं तर म्हणजे काय करायचं? आपण आपल्या घरामध्ये यज्ञ केला, अग्नीच्या मुखामध्ये जर आपण हवन केलं की ते देवतांना प्राप्त होतं. म्हणजे देवता तुष्ट होतात आणि प्रसन्न झालेल्या देवता चांगल्या प्रकारे वृष्टी म्हणजे पावसाचा वर्षाव करून अन्नादिकांची उत्पत्ती करून देतात. परस्पराचं हे प्रेम आहे बरं. आणि असं प्रेम निर्माण झालं की तुम्ही फक्त कार्य हातात घ्यायचं, कार्य आपोआप पूर्णत्वाला जाईल. तुमच्या मनातल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील. वाणीतून शब्द काढण्याचा अवकाश की शब्द सिद्धीला जाईल.
सगळ्या जगामध्ये तुम्ही अध्यापक स्वामी व्हाल आणि सर्व महासिद्धी आम्हाला काहीतरी सेवा द्या महाराज असं म्हणून तुमच्याकडे आज्ञा मागतील, हे सगळं सामर्थ्य प्राप्त होईल. याला कारण स्वधर्माचं अनुष्ठान. आता स्वधर्माचं अनुष्ठान करणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारची सुख शोधत कशी येतात याकरिता ज्ञानोबाराय 100व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये उदाहरण देतात. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण नेशी. पहिल्या अध्यायामध्ये एक शब्दश्री शब्द आलेला आहे बघा. शब्दश्री सशास्त्रिक आणि महाबोधी कौळिक दुनावली. श्री शब्द हा संपत्तीवाचक असतो. वक्त्याकडे शब्द असावे ही त्याची संपत्ती आहे, त्याला शब्दश्री असं म्हणतात. आणि वनामध्ये शोभा असावी त्याला वनश्री असं म्हणतात. जैसे आता या दृष्टांताचा भाव पुढच्या ओळीमध्ये आपल्याला लागतो आहे. 12व्या क्रमांकाचा श्लोक आहे. 11व्या क्रमांकाच्या श्लोकामध्ये परस्परम भावयन्तः श्रेयः परम वाप्स्यत. श्रेयः परम अवाप्स्यत. तुम्हाला स्वधर्माचं अनुष्ठान केल्यानंतर ब्रह्मदेव सांगतात बरं प्रजेला, स्वधर्माचं अनुष्ठान केल्यानंतर परस्पराची तुम्ही जर उत्कर्ष उन्नती करत असाल तर अंतकरणाच्या शुद्धीद्वारे परमश्रेय म्हणजे मोक्षही प्राप्त करून घ्याल. आणि सकाम भाव असेल तर इहलोकातले किंवा पारलौकिक असणारे सर्व प्रकारचे दिव्य भोग सामग्री किंवा पदार्थही तुम्हाला प्राप्त होईल. अभ्युदयही होईल आणि निःश्रेयसाची प्राप्ती होईल. फक्त पारलौकिक कल्याणच होईल असं नाही, इहलोकातले पण सगळे भोग कसे मिळतील याचा विचार 12व्या श्लोकामध्ये सांगितला. इष्टान भोगान हि वह देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः तैहि दत्तान अप्रदाय यव्यः यह भुंक्ते स्तेन एव सः. हा पदच्छेद आहे. ब्रह्मदेव असं म्हणतात, देवाः बहुवचन आहे. आपण स्वधर्माचं अनुष्ठान केलं आणि स्वधर्माच्या अनुष्ठानातून देवतांना जर आपण प्रसन्न केलं तर घडेल काय. देवाः वह म्हणजे तुम्हाला इष्टान भोगान दास्यन्ते. पण देवाः कसे आहे, यज्ञभाविताः देवाः. यज्ञाच्या द्वारे प्रसन्न करून घेतलेले आहे आपण देव. कारण आपण यज्ञामध्ये हवन केलं की अग्नीच्या माध्यमातून इंद्राय स्वाहा ते इंद्राला मिळतं. तुम्ही असं म्हणाल कसं काय मिळू शकतं. इंद्राय स्वाहा हा काय आहे, मंत्र आहे. जर यंत्रामध्ये एवढी ताकद असेल तर यंत्रापेक्षा मंत्रात जास्त ताकद आहे. समजा आपल्याकडे आता जास्त नाही 200-250 नंबर आहेत, तुमच्याकडे जास्त असेल 200-250 आपल्याकडे क्रमांक आहे संपर्क. आणि ज्या व्यक्तीचा क्रमांक किंवा आपण त्याला फोन लावला, आता भारताची संख्या 140 कोटीच्याही पुढं आहे ना, आणि जवळपास प्रत्येक व्यक्तीकडे आता मोबाईल आहे. प्रत्येकाकडे आहे. काहींकडे 2-2 आहे, 4-4 सिम कार्ड आहेत. संख्या फार मोठी, आपण 100 कोटी धरू. 100 कोटी समजा मोबाईल वापरणारे आहे. बरं, सगळ्यांची जी काय नेटवर्क म्हणतो आपण त्याला, ते सगळं अवकाशाच्या माध्यमातून प्रक्षेपित केलं जातं सगळं. मग ज्या व्यक्तीचा क्रमांक आपल्याकडे असेल त्याचाच क्रमांक जर आपण लावला तर 100 कोटी लोकांना फोन नाही लागत. बरोबर अचूक त्याच व्यक्तीला लागतो जर तो रेंजमध्ये असेल तर. म्हणजे तोही पुन्हा पाहिजे ना. हा उघड आहे, कधी कधी 3दा लावा लागतो तेव्हा एकदा लागतो, घडतं असं. म्हणजे 100 कोटी लोकांपैकी जर आपण यंत्राचा वापर केला तर एकाच व्यक्तीबरोबर आपलं संभाषण होतं. जर ही ताकद यंत्रामध्ये असेल, मंत्रात ती ताकद त्याहीपेक्षा पुढं आहे. ज्याच्या नावाने आपण आहुती समर्पित करतो बरोबर त्यालाच ती आहुती प्राप्त होते. यज्ञभाविताः ही यज्ञातलं विज्ञान आहे. यज्ञाच्या द्वारे संतुष्ट केलेल्या देवता वह म्हणजे तुम्हाला, ब्रह्मदेव सांगतात इष्टान तुम्हाला प्रिय असणाऱ्या सगळ्या भोगान, बहुवचन आहे, प्रिय असणाऱ्या सगळ्या भोगांना दास्यन्ते तुम्हाला देऊन टाकतील. म्हणजे यज्ञाच्या द्वारे प्रसन्न झालेल्या देवता
आपल्याला प्रिय असणारे सगळे भोग प्रदान करतील. इथपर्यंत हा एक अर्थ झाला. आता उत्तरार्ध फार गोड आहे. आता देवतांनी जर आपल्याला सगळ्या प्रकारचे भोग प्रदान केले तर मनुष्याने स्वार्थाचा विचार करू नये. समजा देवतांच्या द्वारे आपल्याला सगळी अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली तर त्या सगळ्या पदार्थांचा एकट्याने उपभोग घेऊ नये. मग काय करावं? त्याने अगोदर पंचमहायज्ञ करावे. कंडनी पेशनी चुल्ली उदकुंभीच मार्जनी पंचसुना गृहस्थश्च पंचयज्ञात प्रणश्यती. हा असा एक श्लोक आहे किंवा कंडनम पेशनम चुल्ली उदकुंभश्च मार्जनी पंचसुना गृहस्थश्च पंचमहायज्ञात प्रणश्यती. महायज्ञात प्रणश्यती असा एक श्लोक आलेला आहे. म्हणजे गृहस्थ पुरुषाकडून 5 प्रकारची हिंसा घडते आणि त्या 5 प्रकारच्या हिंसेतून मुक्त होण्यासाठी पंचमहायज्ञाचं अनुष्ठान करावं लागतं. यज्ञाचं अनुष्ठान करायचं म्हटलं की त्याच्याकडे सामुग्री असावी लागते. देवता प्रसन्न झालेले आहेत, त्या देवतांनी त्याला सामुग्री प्रदान केली. मग त्याने पहिल्यांदा पंचमहायज्ञ करावे. म्हणजे काय? अग्नीमध्ये हवन करावं देवयज्ञ, अतिथीला जेव घालावं मनुष्ययज्ञ, पितरांच्या नावाने तर्पण करावं पितृयज्ञ, स्वाध्याय करावा किंवा ऋषीमुनींची सेवा करावी हा ऋषीयज्ञ, आणि भूत प्रेत पिशाच यांच्या नावाने बाकीच्या असणाऱ्या पशु श्वापदांना प्रदान करावं काही ना काही बळी भाग हा झाला भूतयज्ञ. असे दररोज पंचमहायज्ञ करायचे असतात. म्हणजे देवतांनी आपल्याला संपत्ती दिली तर गृहस्थ पुरुषाने पहिल्यांदा पंचमहायज्ञ करून बाकीच्यांना संतुष्ट करावं आणि मग उर्वरित भागाचं आपण सेवन करावं. पण काही व्यक्ती तसं नाही करत. आली सामुग्री स्वतःच वापरायची. असा जो व्यक्ती इतरांना प्रदान न करता स्वतःसाठी सगळा भोग घेतो, भगवान म्हणतात चोर आहे तो. आता हे राऊत बाबांची भाषा आणखीन कठीण आहे. चोर आहे तो असं ते बाबा आवेशात बोलतात बघा. आता ते मला नाही बोलता येणार तेवढं, पण बाबा बोलतात चोर आहे तो असं. तरीही त्या देवतांच्या द्वारे दिले गेलेले दत्तान भोगान देवतांनी भोग प्रदान केले आहे. यज्ञ हा त्या देवतांना अप्रदाय प्रदान न करता यह जो कोणी स्वार्थपरायण होऊन भुंगते, स्वतःच ती संपत्ती खाऊन टाकतो, स्वतः करता अन्न शिजवितो, स्तेन एव सहा तो चोर आहे. चोरच आहे. हे बघा चोर आहे तो चोर. म्हणजे देवतांच्या संपत्तीचं अपहरण करणार आहे, अपहरण करणारा. म्हणून जर आपल्याला प्रारब्ध बळाने देवतांच्या प्रसन्नतेतून श्रीमंती मिळाली असेल तर शहाण्या मनुष्याने ती श्रीमंती स्वतः करता कधीच वापरू नये, सर्वांच्या करता तिचा वापर करावा. जेव्हा आपण संपत्ती कमवतो की नाही त्या संपत्तीचे 3 भाग सांगितलेले आहे. दानम, भोगो, नाशस तिसरा हा असा विचार केला आहे. संपत्ती जर आपल्याला मिळाली तर त्याचे फक्त वापर 3च आहे. एक तर दान करावं, स्वतः वापरावं. म्हणयो न ददाती न भुंगते, जो स्वतःही खात नाही दुसऱ्यालाही देत नाही त्याच्या धनाची 3री गती होते. कोणती? नाशः. त्या धनाचा नाश होतो. म्हणून दानाच्या माध्यमातून एखाद्या विहिरीतलं पाणी स्वच्छ जर राहायचं असेल तर त्या पाण्याचा उपसा करावा लागतो. जर पाण्याचा उपसा केला नाही तर ते पाणी खराब होऊन जातं. तसं आपलं धन शुद्ध करायचं असेल, धनशुद्धी, तर दानच करावं लागतं. दानाशिवाय धन शुद्ध होऊ शकत नाही. जो व्यक्ती देतो त्याला मिळतंय. ज्ञानोबा सांगतात दिदल्या विना प्राप्त होऊ शकत नाही, द्यावं लागतं. पण देवांनी दिलेल्या भोगांना जो इतरांना प्रदान न करता फक्त स्वतः सेवन करतो, देवाच्या संपत्तीचं तो अपहरण करणार आहे. नाहीतरी विचार केला तर जगातलं धन कोणाचं आहे सगळं? वा, देह हे काळाचे, धन कुबेराचे. नाही हो आमच्या नावावर आहे, वापरण्यासाठी दिलंय, फक्त वापरापुरतं दिलंय. ते सगळी संपत्ती कुबेराची आहे.
आपल्याला फक्त वापरण्यासाठी दिली आहे. आपण जमा करतो हा भाग वेगळा आहे. आणि खरं जर विचार केला सगळा आकड्यांचा खेळ आहे. समजा एखादा व्यक्ती मला माझे बँकेत पैसे आहे, कसं काय, पासबुकवर त्याच्यावर आकडे फक्त लिहिलेलं आहे ते पैसे फक्त आपण म्हणतो आहे. तो आपल्या बुद्धीतला खेळ आहे. ते योग वशिष्ठ सांगणारे महात्मे आले होते की नाही, हे सगळं म्हणे फक्त त्याला आकड्याला इंग्रजीत शब्द आहे बघा काहीतरी, जसं की ABCDला अल्फाबेट असं काहीतरी म्हणतात, तसं त्या अक्षरांना एक शब्द आहे काहीतरी. ते फक्त सामुग्री आहे, बाकी काही नाही. आपला खेळ आपण म्हणायचं फक्त माझे एवढे आहे ते फक्त तिथेच राहतात ते असं. यावर ज्ञानोबाऱ्यास पुढे सांगतात, या ओवीचा मागच्या ओवीशी संबंध आहे. जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर, ओळगे फळभार लावणेशी, तैसे सर्व सुखे सहित, दैवची मूर्तिमंत, येल देखा काळत तुम्हा पाठी, ऐसे समस्त भोग भरित, होवाल तुम्ही अनार्थ, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. काय ब्रह्मदेवाची प्रजेला विनंती आहे, बापा शब्द वापरला बरं. 94 क्रमांकाच्या ओळीमध्ये प्रजा हो असा शब्द आहे, ऐका बरं प्रजाजनांनो. आणि इथे करुणा आहे ब्रह्मदेवाची. कर्म करण्यामध्ये जीवाच्या विषयी तळमळ आहे. ज्याप्रमाणे ऋतुपती म्हणजे वसंत ऋतू सगळ्या ऋतूंचा स्वामी आहे. 12 महिन्यामध्ये 6 ऋतू येतात आणि बरोबर 2-2 महिने एक ऋतू राहतो बघा. आपण मोगऱ्याची फुलं पाहिली ना, ती फक्त वसंतामध्येच येतात. इतर ऋतूमध्ये ती फुलं येतच नाही. आणि वसंताचा नियम असा आहे, तो येतो उन्हाळ्यामध्ये. आल्यानंतर झाडांना पालवी, नवीन प्रकारची फुलं आणि फळंही लागतात. हे वसंताचं काय आहे, वसंताचे रिगवणे, झाडाचे नि साजेपणे, जाणीचे तेवी करणे सांगते ज्ञान, जीवन करू झाडी सिंपे जीवेसाठी, पाडूनी जन्मे काढी आटी, परी फळेश त्याची भेटी, जे वसंत पावे. त्या वसंत ऋतूचा हा प्रभाव आहे. आणि त्या वसंत ऋतूलाच ऋतुपती सगळ्या ऋतूंचा तो स्वामी असल्यामुळे त्याच्या दरवाजामध्ये वनश्री म्हणजे वनातली लक्ष्मी, वनशोभा निरंतर कायमची अखंड, लावण्येशी फळभार ओळगे. आपलं असणारं सौंदर्य, वनामध्ये सौंदर्य असतं बरं. निसर्गातलं सौंदर्य पाहायचं असेल तर पावसाळ्याची वाट बघावी लागते. एरवी आपण झाडांना कितीही पाणी द्या, काही जास्त फरक पडत नाही. आणि पावसाचं थोडंसंही पाणी प्राप्त झालं की नूतन अंकुर प्राप्त होतात. सस्य श्यामला, सगळी असणारी पृथ्वी जणू काही तिने नूतन हिरव्या रंगाचा शालू अंगावर परिधान केला, इतकं सौंदर्य त्या पृथ्वीचं खुलतं. आपल्याकडे एवढा निसर्ग नाही आहे. आपण जर उत्तर भारतामध्ये गेलो, गंगेच्या किनाऱ्यावर, कनिळकंठेश्वर डोंगरावर, मग बघायला भेटतं सौंदर्य. त्याच्याही पुढं गेलं तर आणखीनच चांगलं आहे. ते सौंदर्य हे त्या वनश्रीचं लावण्य आहे. आणि त्या लावण्यासहित फळांचा असणारा भार याच्यासहित ती वनश्री निरंतर वसंत ऋतूच्या दरवाजाचा आश्रय करते. म्हणजे संपत्ती कोणाकडे आहे, वनश्रीकडे आहे. आणि ती संपत्ती ती कुठं ठेवते, ऋतुपती म्हणजे वसंताच्या दरवाजावर. अगदी तसंच आहे, सगळी संपत्ती आहे दैवाधीन. आणि स्वधर्म अनुष्ठान करणाऱ्या साधकाकडे ते दैव आपोआप चालत येतं. पुढे संबंध लागतो याचा. जैसे शब्द आला ना मागे, तैसे सर्व सुखे सहित, दैवची मूर्तिमंत, येईल देखा काढत तुम्हा पाठी. परमार्थ असो किंवा व्यवहार असो, मनुष्याने फक्त योग्यता कमावली पाहिजे. ज्याला योग्यता संपादन करता येते त्याच्या जीवनामध्ये योग्य गोष्टीचा योग आपोआप येत असतो. स्वधर्माचं चांगलं अनुष्ठान केलं ही त्याची योग्यता आहे. आणि बरोबर त्याला शोध घ्यावा लागत नाही, सगळ्या गोष्टी त्याच्याकडे चालत येतात. साधकाच्या अवस्थेच्या बाबतीमध्ये ऐसी कर्मे साम्य दशा, होय तेथ विरेशा, मग श्री गुरु आपैसा, भेटीची का योग्यताच आहे. किंवा साधू भेट देती तया अवचितारे, ही त्याची योग्यताच आहे. योग्यता अधिकार असेल
सगळे, किंवा सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. पूर्वज मारुती बाबा सांगत असतात काय तुकोबारायांचा अधिकार आहे. श्रीगुरु स्वतः त्यांना शोधत शोधत आले. ही योग्यता कमवावी लागते. योग्यता जर असेल तर सर्व सुखे सहित, सर्व सुखांच्या सहित मूर्तिमंत दैवची, मूर्तिमंत वास्तविक भाग्य दैव हे दिसत नाही याचा अनुमान करावा लागतं. एखादा व्यक्ती फार समाधानामध्ये असेल, सुखात असेल तर माणसं म्हणतात तो भाग्यवान आहे बरं. आणि एखादा विनाकारण रडत असेल तर करंट आहे असं म्हणतात की नाही. म्हणजे हा करंटेपणा, भाग्य हे अव्यक्त आहे, मूर्तिमान नाही. पण ज्ञानोबा म्हणतात सुखासहित आलं की आपल्याला त्याचा अनुमान करावं लागतं की जणू काही मूर्तिमंत दैवच येईल, तुमच्याकडे येईल. आणि कसं येईल? तो महापाठी देखा काढत येईल. देखा काढत, देखा म्हणजे पाहणं, आणि देखा काढत हा वाक्प्रचार आहे. तो महापाठी म्हणजे तुमच्या मागोमाग तुमचा शोध घेत घेत मूर्तिमंत दैव, एकटं दैव येणार नाही. ते दैव तुमच्याकडे सर्व सुखासहित आपोआप येईल. पण केव्हा? स्वधर्मैक निरत वर्ताल बापा, ऐसे समस्त भोग भरित इहलोकातली सगळ्या प्रकारची उन्नती, अंतकरणाची शुद्धी निष्काम असेल तर, अंततो गत्वा मोक्ष हाही तुम्हाला निष्काम कर्मातून मिळेल. पण कदाचित एखादा व्यक्ती सकामही असेल पण स्वधर्माचं विहित पद्धतीने अनुष्ठान करत असेल तरी त्याला काही अडचण नाही. सगळ्या भोगाने तुम्ही परिपूर्ण व्हाल तुम्ही अनारत. आणि व्यक्ती भोगाने परिपूर्ण झाला, ब्रह्मदेवाचं हे तात्पर्य नाही बरं. हे कर्माच्या माध्यमातून जीवाने भोगासक्त व्हावं, तात्पर्य हे नाही. उलट देवता त्याला एवढे भोग प्रदान करतील, भोगांची एवढी विपुलता प्राप्त होईल की त्याने ते भोग एकट्याने न खाता, समजा देवाने त्याला श्रीमंती प्रदान केली, धनाचा भोगच आहे की नाही, मग त्याने ते धन स्वतः करता न वापरता सर्वांच्या उपयोगी तो पडत असेल आणि त्याद्वारे ईश्वराचं पूजन होत असेल तर ईश्वराच्या प्रसादाने त्याला वैराग्य सिद्धी मिळेल असा ब्रह्मदेवाचा सांगण्याचा भाव आहे. येथे भोगभरित जरी शब्द आला तरी याचा अर्थ भोगासक्त व्हावं असा अर्थ नाही घ्यायचा. आणि एखादा भोगासक्त होईल तर मग त्याला अपाय किती आहे ते पुढे सांगणारच आहे. आता ऐसे समस्त भोगभरित व्हाल तुम्ही अनारत. आरत म्हणजे इच्छा आणि अनारत म्हणजे इच्छेचा अभाव, इच्छाच नाही म्हणजे तो सुखी होईल, निरामय होईल किंवा पूर्ण काम होईल. स्वधर्माचं अनुष्ठान जर केलं तर, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा, जर केवळ एका स्वधर्माचं निरत निशेष प्रकारे रममान होऊन अनुष्ठान कराल तर तुम्हाला सगळ्या प्रकारचे भोग आपोआप तुमच्याकडे चालत येईल. राऊत बाबाने एक उदाहरण सांगितलं होतं, दैव जर मनुष्याचा अनुकूल असेल, दैव, तर संपत्ती चालत येते, आपल्याकडे चालत येते. त्यात मला दुसरं एक उदाहरण आठवलं, दोन्ही सांगतो आता. आठवलं सांगा वाटतं बरं. बाबांनी एक उदाहरण सांगितलं, एक मनुष्य फार भाग्यवान होता, इतका भाग्यवान त्याने काही प्रयत्न करू द्या त्याला धनच मिळायचं. वैतागला तो, सहसा असं होत नाही, काही करू द्या त्याला धनच मिळायचं. एखादा पडका वाडा विकत घेतला जास्त भावाने, तेवढी त्याची किंमत नाही पण दिली बा किंमत, का? पैसेच भरपूर होते. असा पडका वाडा विकत घेतला आणि पाया शोधण्याकरता खोदकाम केलं, धनाचा हंडा सापडायचा. वैतागला तो मला आपण एक काम करू, राजाचा काहीतरी अपराध करू, म्हणजे राजा आपल्याला दंड लावेल आणि दंडाच्या माध्यमातून का होईना या संपत्तीची कटकट नाहीशी होईल. ते राज दरबारामध्ये गेला, राजा उंच सिंहासनावर विराजमान, सोबती सगळं अष्टप्रधानाचं मंडळ, महत्त्वाच्या विषयावर चर्चा सुरू आहे. जुन्या काळातला हा व्यक्ती, पायात खेटर, चांबड्याचा जोडा, त्याला पुन्हा लोखंडी नाल लावलेली, असा सगळा वजनदार जोडा. राजाचा अपराध करायचा आहे, त्याने पायातून जोडा काढला. आता तो शेतकरी मनुष्य, गोपन चालवणारा, त्याने जो भिरकावला राजाच्या लागला कपाळावर.
जसा लागला तसा राजा सिंहासनावरून खाली कोसळला, बेशुद्ध झाला. एवढा मोठा अपराध करतो आहे. ते सुरक्षा रक्षक कुठं आहे म्हणे, काय म्हणतात त्याला, कमांडोज, Z+ सुरक्षा कुठे. एवढ्यातून हा भेदून आलाच कसा. सैनिकांनी त्याला पकडलं आणि राजाचा अपराध केला आहे तुला चांगल्या प्रकारे शिक्षा झालीच पाहिजे, पण तुला शिक्षा काय द्यायची आम्ही नाही ठरवणार, राजा ठरवणार. कारण अपराध कुणाचा केला आहे, राजाचा. 5-10 मिनिटांनी राजा शुद्धीवर आला, पाणी टाकून कांदा फोडून काय शुद्धीवर आला तो. आल्यानंतर मग राजाने पाहिलं आपला मुकुट कुठं आहे. त्या मुकुटामधून एक विषारी नागाचं पिलू बाहेर पडलं. राजा म्हणले थांबा, शिक्षा नाही बक्षीस द्या त्याला. मग काय प्रेम आहे त्याचं माझ्यावर. जर त्याने सांगितलं असतं राजेसाहेब तुमच्या मुकुटामध्ये विषारी नाग आहे, सांगण्यामध्ये वेळ गेला असता, तोपर्यंत सर्प मला चावलाही असता. सर्प चावू नये म्हणून याचे काय उपकार आहे, जोडा मारला मला, त्यामुळे मुकुट बाजूला सर्प बाजूला, मी वाचलो, बक्षीस द्या. दैवाची मूर्ती म्हणतात. असं जर भाग्य तुम्ही ना करू बरं. हे दृष्टांत फक्त एका अंगाने असतो. म्हणजे दैव जर अनुकूल असेल तर संपत्ती आपोआप प्राप्त होते. आता त्याच्यावर येणारच आहे मी. श्रोतेले तयार आहे आपल्या. जसे भाग्याचे निवडसे उद्यमाचे निमिसे, समृद्धी जाता पैसे घर रे घे. ते प्रारब्ध जर अनुकूल असेल तर संपत्ती चालत येते ना घरी. एक मनुष्य प्रातर्विधीला निघाला, पण प्रारब्धावर विश्वास ठेवणारा होता. ठेस लागली त्याला चालता चालता, तांब्या गेला सांडून. सकाळी निघाला होता प्रातर्विधीला. मग आता मनुष्याला ठेस लागली तर तो राग दगडावर काढतो. तो म्हणला या दगडाने मला पाडले, तो ठेवणार नाही मी. उकरायला सुरुवात केली. दगड मोठा होता, उकरला आणि बाजूला केला. दगडाच्या खाली सुवर्ण मोहराने भरलेला हंडा सापडला. मग त्याने तो हंडा पाहिला, त्याच्यावरचं कापडे उघडून पाहिलं, डोळे विस्फारले त्याचे, एकदम चकित झाले. पण तो प्रारब्धावर विश्वास ठेवणारा होता. तो म्हणला ही संपत्ती जर माझ्या नशिबात असेल, संपत्ती चालत येईल म्हणे आपल्याकडे, प्रयत्न नाही करायचा. त्याने ते झाकून ठेवलं, गेला पुन्हा घरी माघारी. त्याचा मित्रही त्या दिशेनं चालला होता. याने सांगितलं अमुक अमुक ठिकाणी एक दगड उकरून ठेवलेला आहे, तुझ्या नशिबात असेल तर हंडा घेऊन ये, सुवर्ण मोहराने भरलेला आहे. दुसरा मित्र गेला, पण त्याच्या प्रारब्धात नव्हतं. सर्प विंचू दिसे धन भाग्या कोळसे, किंवा नाना निधानच निदैवा होय कोळसे, याचा उडवा ज्ञानोबाऱ्यांची ओवी आहे. त्याने ते पाहिलं, त्याला सर्प विंचू कोळसे दिसू लागले. त्याला मित्राचा राग आला. तो म्हणला माळकरी खोटं बोलतो, सुवर्ण मोहराने भरलेला हंडा सांगतो, अरे सर्पण विंचून कोळसे आहे, पण मी सुद्धा सामान्य नाही म्हणे, या हंड्याचा प्रताप तुलाच दाखवतो. मग त्याने ते सर्प विंचू जे होते का नाही, त्याला एक फडकं बांधलं, वस्त्र. आता प्रारब्धावर विश्वास ठेवणारा मनुष्य कुठं श्रीमंत होत असतो का, झोपडीत राहणारा. मग हा जो दुसरा मित्र होता तो त्याच्या झोपडीवर चढला. म्हणजे तो झोपला आहे ना, बरोबर वरच्या भागामध्ये झोपडीचे काही ते भाग बाजूला केला आणि छिद्र पाडलं, आणि तिथून त्याने तो हंडा रिचवायला प्रारंभ केला. आता जो रिचवत होता त्याला असं वाटलं मी सर्प विंचू कोळसे त्याच्या अंगावर टाकत आहे, पण जो खाली झोपलेला होता ना त्याचे ते प्रारब्धात होतं. त्याच्या अंगावर असा सुवर्णमोहराचा पाऊस पडू लागला. तेव्हापासून मन सुरू झाली, जब भगवान देता है छप्पर फाड़ के देता है, असं आहे की. तेव्हापासूनच सुरू झाली असं ते उदाहरण सोडून द्या. तैसे सर्व सुखे सहित दैवची मूर्तिमंत येईल देखा काढत तुम्हा पाठी. दैव मूर्तिमंत जर असेल अनुकूलता तर सगळ्या प्रकारची सुख चालत चालत आपल्या घरी येतात. होय अदृष्ट अपयते ते वाळूची रत्ने परते, ओजू आयुष्य ते मारिते लोभ करी. अदृष्ट म्हणजे प्रारब्ध जर आपल्या अनुकूल असेल तर वाळू जरी हातामध्ये घेतली तर त्याचं रत्न होतं. काल आपण नामदेवरायांचं उदाहरण पाहिलं ना, वाळूच हातामध्ये घेतली तर परीच झाली सगळे. आणि अदृष्ट झाली उदासू पालटे श्रीमंताचा विलासू. जर अदृष्ट आपल्यावर रुष्ट झालं तर श्रीमंत माणसाचं वैभवसुद्धा पालटून जातं, तो दरिद्री व्हायला वेळ लागत नाही. ब्रह्मदेव म्हणतात ऐसे सगळ्या भोगाने तुम्ही परिपूर्ण व्हाल,
पूर्ण काम व्हाल, इच्छा कोणती राहणार नाही. पण केव्हा? जर तरची भाषा आहे बरं. जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. जर स्वधर्माचं एकनिष्ठतेनं आणि चांगल्या रममान होऊन जर अनुष्ठान केलं तरच तुम्हाला ही संपत्ती प्राप्त होईल. इथपर्यंत एक विषय पूर्ण झाला. 12व्या श्लोकातला पूर्वार्ध पूर्ण झाला बरं. आता इष्टान भोगान हि वो देवा तास्यंत यज्ञ भाविताहा. आता उत्तरार्ध सुरू होतो आहे. आता देवांच्या प्रसादाने, कारण देवता आपल्या योगक्षेमाचा भार देवता चालवतात. मूर्तिमंत दैवच आपल्याला अनुकूल झाला आहे. मग सगळ्या भोगाने आपण परिपूर्ण झालो की नाही? जरी सगळे भोग आपल्या एकट्याला मिळाले तरी मनुष्याने भोगासक्त होऊ नये. ही सगळी संपत्ती आल्यानंतर त्याची वाटणी करावी. कशी वाटणी करावी? त्या वाटणीचा प्रकार पुढे येणारच आहे, पण सहज उदाहरण आलो म्हणून सांगून जातो, म्हणजे पुढे त्याचा विस्तार करण्याची आवश्यकता राहणार नाही. बलिराजाने 99 यज्ञ पूर्ण केले. 100व्या यज्ञाला प्रारंभ करणार. सगळे स्वर्गातले देवता भगवान महाविष्णूकडे गेले. सांगितलं, प्रभू बलिराजा हा स्वर्गाचा राजा होईल 100 यज्ञ पूर्ण केल्यानंतर. मग तो राजा होता कामा नाही. भगवंताने सांगितलं, कर्मलोकाचं विधान आहे. जो कर्म करतो त्याला कर्माची फळं मिळतातच. 100 यज्ञ तुम्ही केले, तुम्ही राजे व्हाल. बलिराजाने 100 यज्ञ केले, स्वर्गाचा राजा तो निश्चित होणार. मीही त्याला अडवू शकत नाही. फार झालं तर मी त्यांचा शपथविधी लांबवू शकतो, एवढंच करेल मी, जास्त काही करणार नाही. म्हणजे का मग काय करणार? 100व्या यज्ञाला प्रारंभ म्हणून आगामी काळामध्ये बलिराजा स्वर्गाचे राजे होणार, इंद्र पदावर येणारच आहे. आता तो कालावधी किती आहे? कालगणना बघावी लागेल आपल्याला, कारण देवतांचं कालगणनेचं वर्ष आणि मृत्यूलोकातल्या मानवाचं कालगणनेचं वर्ष यामध्ये अंतर आहे. 100व्या यज्ञाला प्रारंभ करणार भगवान वामनाच्या वेशात यज्ञशाळीत प्रगट झाले. काहीच नाही संग्रह, फक्त कमंडलू, जपमाळ आणि झाडांच्या पाल्या पाचोळ्यापासून तयार केले एक छत्र. एवढ्याच वेशामध्ये ब्रह्मचर्याच्या वेशात परमात्मा तिथं गेले. सेवक धावत आले, महाराज काय इच्छा आहे तुमची? ते म्हणाले, माझी इच्छा तुम्ही नाही पूर्ण करू शकत, तुमच्या मालकाला निमंत्रण द्या, निरोप कळवा. बलिराजा यज्ञाचं बंधन हातामध्ये बांधत होते. यज्ञाला प्रारंभ करायचा. आपण बघा ना, कोणताही चांगला विधी जर असेल तर आपल्या हाताला बंधन बांधलं जातं बघा, दोरा बांधतात की नाही वेगवेगळ्या रंगाचा, ते यज्ञाचं बंधन असतं. म्हणे ठीक आहे. मग यज्ञाचा प्रारंभ करायचा आणि तेवढ्यात निरोप पोचला की महाराज कोणीतरी 8 वर्षाचा बालक याचक रूपाने आपल्यासमोर आला आहे आणि तुमच्या हातून दान घ्यायची त्याची इच्छा आहे. बलिराजा लगेच उठले. यज्ञ प्रारंभ करणाऱ्या व्यक्तीने सांगितलं, राजन मुहूर्त टळत चालला आहे, आपल्याला यज्ञाचा प्रारंभ करायचा. बलिराजाने सांगितलं, नाही, जोपर्यंत यज्ञशाळेमध्ये एखादा याचक उपवासी असेल तोपर्यंत मला यज्ञ करण्याचा अधिकार नाही. आहे दैत्यांच्या कुळामध्ये, पण नीतिमत्ता किती चांगली आहे. म्हणून जोपर्यंत एखादा व्यक्ती उपवासी आहे तोपर्यंत मला जेवण्याचा अधिकार नाही. हे जसं एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये महत्त्वाचं आहे. कर्मयोगाचं उदाहरण पाहिलं मी काल, बाबांनीचे पुस्तक प्रकाशित केलं ना कर्मयोगाचं. त्यामध्ये एका कुटुंबामध्ये 51 माणसं राहतात आणि त्यांना विचारलं हे एकत्र का राहतात, तर त्या कुटुंब प्रमुखाने सांगितलं याचं एकच कारण, सर्वात शेवटी मी जेवतो. म्हणजे मग एखादा गोड पदार्थ राहिला न राहिला तक्रारच नाही ना. म्हणजे त्या मोठ्या व्यक्तीचं बाकीचे लोक अनुसरण करतात की कुटुंब प्रमुखाची जर काही तक्रार नाही तर आपण कशाला तक्रार करायची. हा एकत्र कुटुंबाचा प्रकार आहे. तसं यज्ञशाळेत कोणी जरी याचक असेल तर तोपर्यंत मला यज्ञ करता येणार नाही. आणि मग भगवंताची ती मूर्ती पाहिली वेद लावी, बैसे जीवी जडोनी नमस्कार केला. आता मराठवाड्यामध्ये जर आपण हे प्रवचन सांगितलं नमस्कार केला, आमच्याकडच्या सगळ्या माता भगिनी असं नमस्कार करतात. इथं नाही मला अपेक्षा, तिकडं सांगतो मी. असा नमस्कार शब्द जरी आला नुसता श्री संतांच्या माता चरणावरी, सगळ्या माता भगिनी नमस्कार, संस्कार आहे तिकडे. फक्त शब्द उच्चारायचा, त्यांना ते बरोबर श्रद्धा भाव आहे.
नमस्कार केला बलिराजाने. आणि महाराज ऋषिकुमार आहात आपण, काय इच्छा आहे? म्हणे राजन मला करायची तपश्चर्या. अगोदर बलिराजाने सांगितलं काय मागाचं मागून घ्या, राज्य देतो, रथ देतो, सुवर्ण मोहरा देतो, विवाह करायचा असेल तर कन्याही देतो. शब्द तसे आले बरं तिथं. त्यांनी सांगितलं राजन शहाण्या मनुष्याने जेवढी आवश्यकता असेल तेवढंच मागावं, मला फक्त तप करायचं, माझ्या पावलांनी मोजून 3 पावलं जमीन पाहिजे मला. म्हणजे का बरं? एकाच पावलावर तप करायचं, कंटाळा आला तर दुसरा पाऊल, हालचाल करण्यासाठी तिसरा. बलिराजा म्हणले वा, म्हणजे आकारही लहान आहे आणि आता तर असं वाटतं बुद्धी लहान आहे. भगवान मनात म्हणले बुद्धी किती महान आहे, नंतर कळेल. एवढं मागून घ्या, परत तुम्हाला मागण्याची अपेक्षा राहणार नाही. भगवंतांनी सांगितलं राजन इच्छा कोणाच्या पूर्ण होतात? तुझ्या झाल्या का? राजा आहे तू, राजा, तुला आणखीन वाटतं स्वर्ग मिळावा. इच्छा कधीच पूर्ण होत नसतात. इच्छा संतुष्ट राहणं मनुष्याने महत्त्वाचं आहे. संतुष्ट राहिला तरच इच्छेला थांबू शकतो, नाही तर नाही. तृष्णावाडी नलिया मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. म्हणून 3 पावलं जमीन पाहिजे. आणि ते 3 पावलाची मागणी केल्याबरोबर बलिराजा संकल्प सोडण्याकरता हातात पाणी घेतात. शुक्राचार्य आले ना, शुकाचार्य वेगळ्या, शुक्राचार्य वेगळे. परीक्षिती राजाला भागवत सांगितलं ते गुरुवारी मारुती बाबांच्या भाषेमध्ये श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य शुकदेवजी महाराज असं बाबा सांगतात, तर ते शुकाचार्य. आणि दैत्यांचे गुरु शुक्राचार्य. त्याने राजा तो 3 पावलं जमीन कोणाला देतो आहे? या वेशामध्ये भगवान महाविष्णू आलेत. आणि 3 पावलं दान तू पूर्ण करू शकणार नाही. शास्त्र त्या दानाला अनुमोदन देत नाही की जे दान देत असताना आपल्याकडेच काही राहणार नाही. जर एखादा व्यक्ती कुटुंबाला उपस्थित ठेवतो आहे आणि दान करत असेल, त्याचं दान शास्त्राला मान्य नाही. पहिल्यांदा कुटुंबातल्या लहान मुलांच्या सगळ्यांच्या गरजा भागल्या गेल्या पाहिजे, मग त्याने दान करावं. राजा 3 पावला तुझ्याकडे काहीच राहणार नाही, म्हणून मनुष्याने दान किती करावं? शुक्राचार्यांच्या मुखात आलेला श्लोक आहे, पण धर्मशास्त्राला महत्त्वाचा आहे. एखाद्या व्यक्तीला द्रव्य मिळालं तर त्याने वाटावं कसं? धर्माय, यशसे, अर्थाय, कामाय, स्वजनाय च पंचधा विभजन वित्तम यहा मूत्रच मोदते. मनुष्याने आपलं द्रव्य 5 ठिकाणी वापरावं. पहिला भाग आहे धर्माय, धर्म कार्यासाठी. 100 रुपये मिळाले तर 5 ठिकाणी त्याचा विभाग करायचा. पहिला भाग धर्मासाठी, दुसरा आपल्या यशासाठी, तिसरा पुन्हा अर्थार्जनासाठी, चौथा स्वतःसाठी आणि 5वा भाग आपल्या स्वजनांचा उत्कर्ष करण्यासाठी. हे 5 ठिकाणी द्रव्य जर वापरलं तरच मनुष्याची भरभराट होते. नाहीतर एखादा व्यक्ती 4 भाग दिले सोडून फक्त कामाय एव, स्वतःच्या स्वार्थासाठीच वापरत असेल तर मग त्याला त्या द्रव्याचं रक्षण करता येत नाही. त्याला स्वतःला प्राप्त असणारे भोगसुद्धा भोगता येत नाही. म्हणून मनुष्याने उन्मत्त न होता, इंद्रियांच्या ताब्यात न जाता, स्वार्थपरायण न होता या सगळ्या संपत्तीचा विभाग करून सगळे असणारे भोग देवतांपासून मिळाले की नाही त्यांनाही ते प्रदान करावे. आणि मग उर्वरित जे राहील, यज्ञशिष्टा आसीनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः, हे सगळं यज्ञाच्या द्वारे, कर्माच्या द्वारे सर्वांना अर्पण करावं. आणि मग जे थोडंफार राहील ते आपण खावं. त्या पदार्थामुळे तो मुक्त होतो पापापासून. असा हा सगळा विचार आहे. जगातल्या सगळ्या लोकांनी जर असं केलं, जगातल्या सगळ्या लोकांनी जेही आपल्याला मिळालं ते 5 ठिकाणी वापरायचं, जगात दारिद्र्य राहणार नाही. भ्रष्टाचार, चोऱ्या का होतात? एकीकडे डोंगरा एवढी संपत्ती आणि एकीकडे दरीतसुद्धा सापडत नाही. म्हणजे एवढा फरक आहे ना विषमतेमध्ये. म्हणजे काहींचे घरच्या घरं भरलेले आहे आणि काहींना झोपडीत राहायला जागा नाही. हे विषमता आहे. आणि ही विषमता धर्मशास्त्राचं अनुसरण केलं
तरच जाऊ शकते, त्याला दुसरा पर्याय नाही. पण सगळीकडे आहे बघा आहे. जेव्हा धर्मराज त्या पूजेला निघाले ना लाक्षागृहामध्ये, त्यांना माहिती नव्हतं की हे लाक्षागृहात आपण जाणार आहोत. पण फक्त राजकुमार आहे, युवराज आहे, म्हणून जेव्हा ते लाक्षागृहाच्या वारणावत म्हणतात त्या भागाला तिथं चालले, तर धृतराष्ट्राने त्यांना एक वाक्य सांगितलं की हे युधिष्ठिरा, धर्मराजा, जेव्हा तू त्या भागात जाणार आहे तेव्हा उदार मनाने आणि राजा असल्याप्रमाणे दान कर. कोणाची सुद्धा इच्छा अपूर्ण राहता कामा नये. जुन्या काळात बघा राजे लोक किती दान करायचे. ते एका विद्यार्थ्याने गुरुजींकडे विद्या देण केलं आणि मग ते गुरुजींना म्हणले, गुरुजी मला तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायची. गुरुजी म्हणले मला काहीच नको. शिष्याची जो नेगे सेवा मानी देवा समान, त्याचा फळे उपदेश, काहीच नको. पण शिष्याने आग्रह धरला, नाही म्हणे मला द्यायचीच गुरुदक्षिणा. काही गुरुजी फक्त तुम्ही परवानगी द्या. गुरुजी म्हणले अरे कशाला देतो. हे आपलं मनुष्याने असं सामान्य राहिलं का सुरक्षित राहतो मनुष्य बघा, कोणाच्या डोळ्यात येत नाही. पण मनुष्याला वाटतं नाही ना, जगात मी झळकलो पाहिजे. तिथून अडचणी सुरू होतात. श्रीमंतीचं प्रदर्शन केलं की ते चोरांच्या लक्षात येतं. मग याचा अर्थ काय, श्रीमंती फार राहून जो मनुष्य अपरिग्रही राहतो तो सुरक्षित राहतो. ते गुरुजींनी सांगितलं मी वनात राहतो, हीच माझी संपत्ती, वृक्षवल्ली आमा, सोयरे वनचरे, काही संपत्ती नको. पण आग्रह झाला, नाही दुराग्रह झाला. शिष्य मला नाही गुरुजी मी पायच नाही सोडणार, मी घरीच जाणार नाही. गुरुजी म्हणले अरे सुटली संस्था आता असं घरीच जाणार नाही, दक्षिणा द्यायचीच आहे मला. गुरुजी म्हणले तुला दक्षिणा द्यायची आहे ना. 14 विद्यांचा 64 शिकला की नाही. 14 विद्यांच्या मोबदल्यामध्ये दे म्हणे मग 14 कोटी सुवर्ण मोहरा. तो मला हरकत नाही. निघाला, गेला कोणाकडे, रघुराजाकडे. रघुराजाला सांगितलं माझ्या गुरुजींना मला सुवर्ण मोहरा द्यायचे आहे 14 कोटी. त्यांनी सांगितलं मी आत्ता यज्ञ केला, यज्ञ विश्वजित नावाचा यज्ञ केल्यामुळे मी काहीच ठेवलं नाही, सगळं दान केलं, पण तुला विनमुख नाही पाठवणार. मग सगळीकडे सगळ्यात मोठा सुवर्ण साठा कोणाकडे आहे, देवांकडे, कुबेराकडे. लगेच स्वर्गावर आक्रमण करायचं. आता ते रघुराजा आक्रमण करणार, नुसती बातमीच कळाली स्वर्गात. तर त्या स्वर्गातल्या इंद्रांनी कुबेरांनी रात्रीमध्ये त्या आपट्याचा वृक्ष, शमी वृक्ष म्हणतात, त्या वृक्षावरच सुवर्ण मोहरांचा पाऊस पाडला. आणि मग रघुराजाला ते निमंत्रण की आता सुवर्ण मोहरासाठी आक्रमण करायची गरज नाही. त्या विद्यार्थ्याला सांगितलं, बहुतेक कौत्स नावाचा काहीतरी विद्यार्थी आहे, तुला किती सुवर्ण मोहरा लागतात ते सगळ्या घेऊन जा, तुला नाही. गुरुजींनी 14 कोटी सांगितल्या ना, मी 14 कोटीच घेऊन जाणार. त्याने तेवढ्याच मोजल्या बरोबर, स्वतः तर घ्यायच्या नाही, घेऊन गेला. आता उरलेलं काय करायचं. राजा म्हणला मी घेणार नाही. मग सगळ्या प्रजेला ते लुटून नेण्याकरता सांगितलं. ते होता आपट्याच्या वृक्षाखाली पडलेल्या सुवर्ण मोहरा. तेव्हापासून आपण त्या आपट्याचे पानं घेतो, कारण ते काय सोनं एक प्रकारचं. मला सांगायचं काय, हा भाग दान किती मोठं होतं. पूर्व काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नजराना पाठवतात किंवा एखाद्या सैनिकाने कामगिरी केली तर बक्षीसपत्र देतात. दान महत्त्वाचं आहे. जे देतात ते पुन्हा मिळवू शकतात. ब्रह्मदेवाचं म्हणणं हेच आहे, ऐसे समस्त भोग भरित होवाल तुम्ही अनारत, जरी स्वधर्मैक निरत वर्ताल बापा. इथपर्यंत हा एक विषय पूर्ण झाला. यानंतर की झालिया सकळ संपदा, जो अनुसरेल इंद्रिय मदा, लुब्ध होऊन या स्वादा विषयांची या, तीही यज्ञ भावी ती सुरी, जे हे संपत्ती दिदली पुरी, तया स्वधर्मी सर्वेश्वरी न भजेल जो, अग्निमुखी हवन न करील देवता पूजन, प्राप्त वेळे भोजन ब्राह्मणाचे, विमुख होईल गुरुभक्ती, आदर न करील अतिथी, संतोष निदिल ज्ञाती आपुलिये, ऐसा सुधर्म क्रिया रहित, आथिलेपणे गर्वित, केवळ भोगासक्त होईल जो, तया मगा पाव थोर आहे, जेने ते हातीचे सकळ जाय, देखा प्राप्तहीनला हे भोग भोगो. ब्रह्मदेवाची वॉर्निंग आहे, ही कडक सूचना आहे ब्रह्मदेवाची. इथपर्यंत हा सगळा एक विषय आहे. 3ऱ्या क्रमांकाच्या ओळीपासून 7व्या क्रमांकाच्या ओळीपर्यंत
तर त्या विषयाचं चिंतन आपण आज नाही उद्या करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.